नागपुर के समर्थ इलाके में एक डॉक्टर पर फर्जी प्रमाण पत्र के आधार पर अस्पताल चलाने का गंभीर आरोप लगा है। धंतोली पुलिस ने ऑर्थोपेडिक सेंटर संचालक डॉक्टर सतीश सोनार के खिलाफ धोखाधड़ी, सरकारी दस्तावेजों में हेराफेरी और नर्सिंग होम एक्ट के उल्लंघन का मामला दर्ज किया है। नागपुर महानगर पालिका की स्वास्थ्य विभाग की जाँच में यह पूरा मामला सामने आया। शिकायत मिलने के बाद गठित 3 सदस्यीय समिति ने अस्पताल के दस्तावेज, मरीजों का रजिस्टर और इलाज से जुड़े रिकॉर्ड की जाँच की। जाँच में कई चौंकाने वाली बातें सामने आने के बाद पुलिस कार्रवाई की गई। इस मामले के सामने आने के बाद शहर के निजी अस्पतालों की रजिस्ट्रेशन प्रक्रिया और अनुमति व्यवस्था पर भी सवाल उठने लगे हैं। स्वास्थ्य विभाग अब अन्य अस्पतालों की भी जांच कर सकता है। काल दिनांक 13/5/26 रोजी नरेंद्र भैरवार अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका नागपूर यांनी पोलीस स्टेशन येथे डॉक्टर सतीश सोनार जॉइंट मेड केअर क्लिनिक समर्थनगर राजनीश चौक यांच्यावर तक्रार दिली होती। निखिल गुटले यांनी त्यांच्याविरुद्ध सहसंचालक आरोग्य सेवा व महानगरपालिका यांच्याकडे त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकार नसताना ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहे व पेशंटवर उपचार करीत आहेत अशी तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सहसंचालक आरोग्य सेवा व वैद्यकीय अधिकारी मनपा नागपूर यांच्या नेमलेल्या 30 सदस्यीय समितीने डॉक्टर सोनार यांचे सदर तक्रारीबाबत चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये डॉक्टर सतीश सोनार यांना अंतरुग्ण म्हणून उपचार करण्याचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना त्यांना जे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे नर्सिंग होम नोंदणी अधिनियमान्वये त्यात खाडाखोड करून ते पेशंटवरती त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार करीत होते अंतरुग्ण म्हणून असे दिसून आले। त्यावरून डॉक्टर नरेंद्र भैरवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर सतीश सोनार यांच्या विरुद्ध कलम 318(2), 336(2)(3) तसे 340 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यात कलम 6 नर्सिंग होम नोंदणी अधिनियम लावण्यात आलेला सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे, OPDचं सर्टिफिकेट आहे, पण त्यांनी त्यात अंतरुग्ण म्हणून त्याच्यात खाडाखोड करून त्याच्यात 10 बेडचं त्यांना प्रमाणपत्र आहे वैद्यकीय व्यवसाय करण्याचं असं नमूद केलेलं आहे। तोडफोडीचं वगैरे प्रकरण काही असं नाही घडलेलं।